नमस्कार. आज 3 एप्रिल 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. युद्ध संकटात बेमोसमीचा 13वा महिना. पुण्यात एप्रिलमधील 130 वर्षांतील सर्वाधिक. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले. त्यानंतर पश्चिम बंगाल सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य. अधिकाऱ्यांचा घेराव प्रकरणात प्रशासनाचे अपयश सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. त्यासोबतच सेंट्रल पोलीस एजन्सीज ज्या आहेत त्या डिप्लॉय करण्यात आल्या आहेत वेस्ट बेंगॉलमध्ये. नेक्स्ट न्यूज. ट्रम्प यांचा इशारा. युद्ध समाप्तीबद्दल मात्र अनिश्चितता. इराणला अश्मयुगात नेऊ असं ट्रम्प यांनी काल म्हटलेलं आहे. त्यानंतर परत एकदा पहा, आज एक आर्टिकल आलेला आहे जो की महत्त्वपूर्ण नाही आहे. शहाण्याचा शहाणपणा की, म्हणजे हा अगदीच जर तुम्ही आर्टिकल पाहिला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, एकीकडे चायना आहे व दुसरीकडे आहे रशिया. ओके. व आज घडीला इराणला कोण मदत करत आहे तर चायना आणि रशिया. व पहा, चायनाचं जे बायडू GPS आहे त्याच्या अंतर्गत इराणला अगदीच जे USA जी एअर बेसेस आहेत किंवा US जी महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत ते कोण प्रोव्हाइड करत आहे तर चायना. त्यानंतर रशियाने तर खुलं आमची दिलेलं आहे की जर तुम्ही इराणमध्ये जर ग्राउंड ऑन बूट्स जर तुम्ही करणार असाल, म्हणजे डायरेक्टली जर ग्राउंडवरती लढाई करणार आहात तर आम्ही पण एक ट्रूप इराणला मदत करण्यासाठी पाठवू असं रशियाने ऑलरेडी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, USAला आता हे समजायला पाहिजे की आपण जे उद्दिष्ट ठेवून 28 फेब्रुवारीला आक्रमण केलं होतं, आता 28 फेब्रुवारी जाऊन किंवा 28 मार्च पण जाऊन, म्हणजे जवळपास आता 1.5 महिना होत येईल युद्ध चालू करून, पण आपलं त्यात यश हाती लागलं नाही तर पहिल्यांदा आपण डिफीट एक्सेप्ट करून पुढे जायला हवं किंवा मग त्यामधून वापस जायला हवं. ओके, इराण सोडून आपण वापस जायला हवं. हे शहाणपणा दुसऱ्या नेत्याने कदाचित दाखवला असता. परंतु डोनाल्ड ट्रम्प आणखीन काय म्हणत आहेत पहा इराणला, की आम्ही अश्मयुगात त्यांना घेऊन जाऊ. त्यानंतर अमेरिकेला याचा काहीच फरक पडत नाही आहे. जर फरक पडत नाही तर इथं परेशानी का होत आहेत मग ट्रम्प. त्याच्याही नंतर अतिशय महत्त्वाचं पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे नेटो राष्ट्र आहेत त्या नेटो राष्ट्रांना पण धमकी देत आहेत की तुम्ही जर मला इराणमध्ये मदत केली नाही ना तर मी तुम्हाला सोडून जाईन. अशा पद्धतीचे जे धमक्या वगैरे आहेत ना, यामधून डोनाल्ड ट्रम्प यांची अस्वस्थता इथं बेसिकली व्यक्त होत आहे. ओके, त्यामुळे पहा प्लीज या युद्धाला तुम्ही आता ट्रॅक करत बसू नका की दर दिवशी काय होत आहे वगैरे. हां, एकाच दिवशी महत्त्वाचं जे आहे त्यावेळेस आपण सांगूयात जर काही महत्त्वाची न्यूज वगैरे आली तर. बाकी पहा, उर्वरित तुम्ही 50 दिवस राहिलेत UPSCसाठी, त्यामध्ये तुम्ही अशा न्यूजला वगैरे फॉलो करणं हे आपल्यासाठी पण योग्य नाही आहे. त्याच्यानंतर भारत सरकारने पहा, खनिज तेल आणि रसायनांवरती जे सीमाशुल्क पूर्वी लावायचं त्याला आता पूर्णतः माफी केलेली आहे. केंद्र सरकारने महत्त्वाच्या खनिज तेल रसायनांवरील पेट्रोकेमिकल्स सीमाशुल्क 3 महिन्यांसाठी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगली गोष्ट आहे पहा, कारण प्रत्येक सिलेंडर मागे 380 रुपयाचा फटका केंद्र सरकारला किंवा जे ऑइल कंपनीज आहेत त्यांना बसत आहे. हे आपण कालच्या न्यूजपेपरमध्ये नक्कीच पाहिलेलं आहे. ओके, तर डोनाल्ड ट्रम्प यांची ही जी बातमी आहे त्याला आपण इथेच थांबून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट आहे, 56 वर्षानंतर मानव पुन्हा चंद्राच्या दिशेने. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने 56 वर्षानंतर पुन्हा मानवी सहभाग असणाऱ्या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दिशेने कूच केली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून गुरुवारी पहाटे 4:05 भारतीय प्रमाण वेळेनुसार ऑर्टमिस 2 हे यान अंतराळात झेपावले व रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोवर, ख्रिस्तिना क्रॉन्क, जेरेमी हेन्सेल हे नासाची अंतराळवीर या मोहिमेद्वारे ऐतिहासिक प्रवासावर निघाले आहेत. जवळपास 54 ते 56 वर्षापूर्वी नासाने अपोलो मिशन अंतर्गत चंद्रावर जाण्याचा किंवा चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच्यानंतर पहा, अगदीच ऑर्टेमिस 2 या मिशनद्वारे परत चंद्रावर जाण्याचा प्रयत्न नासा करत आहे व या दशकामधील हे महत्त्वाचं पाऊल आहे. त्याच्यानंतर पहा, 2030 चायना पण चंद्रावर जाण्याच्या प्रयत्न त्यांनी सध्याला करत आहेत. ओके, या 2 न्यूज आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर ऑर्टेमिस 2 हे मिशन आज घडीला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज UPSC पण यावरून प्रश्न विचारू शकेल. ऑर्टेमिस 2 कशा संदर्भात आहे तर नासाचं हे प्रोजेक्ट आहे. हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. ओके, व चंद्र मोहीम आहे. ऑर्टेमिस 2 म्हणजेच काय, चंद्र मोहीम आहे. याच्यापूर्वी अपोलो होती. ओके, एवढं प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. डन. त्यानंतर कर्करोगग्रस्तांची केसगळती रोखणाऱ्या स्कॅल्प कूलिंगचा तुटवडा. आता हे स्कॅल्प कूलिंग म्हणजे काय तर स्कॅल्प कूलिंग ही पद्धत केमोथेरपी आणि नंतर वापरली जाते. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या अरुंद होतात, त्यामुळे केसांच्या मुळापर्यंत पोहोचणाऱ्या केमोथेरपीचे प्रमाण कमी केले जाते. परिणामी केमोथेरपीमुळे होणारी केसगळती कमी होते. त्यानंतर स्कॅल्प कूलिंग पद्धतीमध्ये एक प्रकारचे हेल्मेट रुग्णांच्या डोक्यात घातले जाते. या हेल्मेटमध्ये वापरले जाणारे कूलिंग एजंट हे रक्तवाहिन्या अरुंद करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आता पहा, हे
केमोथेरपी काय आहे, तर परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्कॅल्प कुलिंग म्हणजे काय किंवा स्कॅल्प कुलिंग कशासाठी असते, तर केमोथेरपीशी रिलेटेड आहे. बरोबर. मग केमोथेरपीज म्हणजे काय, तर पहा, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सेल उत्पादित होतात किंवा कॅन्सर सेल वाढतात ना, त्याला एक उपाय म्हणून केमोथेरपी वापरली जाते. ओके. आता एकीकडे ऑपरेशन असतं, पहा, ऑपरेशन करून पण जे सेल्स आहेत, कॅन्सर सेल जे आहेत त्या काढल्या जातात. पण दुसरी एक पद्धत असते केमोथेरपी. ओके. केमोथेरपीमध्ये पहा, ऑपरेशन न करता डायरेक्टली ज्या कॅन्सरच्या सेल आहेत ना त्या मारण्याचा प्रयत्न तिथं केला जातो. बरोबर आहे. मग केमोथेरपीचा एक इम्पॅक्ट काय होतो, पहा, तुमच्या शरीरामधील जे केस असतील ना ते केस पूर्णतः गळून जायला लागतात. बरोबर आहे. कारण त्यामध्ये जी ही आहे, काय म्हणू शकता, त्याचं परिणाम जे आहेत ना ते अगदी दुसऱ्या सेल्सवरती पण नक्की होऊ शकतात केमोथेरपीचे. त्याच्यानंतर पहा, तुमचं जे बोन मॅरो. ओके. बोन मॅरो. आता हे बोन मॅरो कशासाठी वापरलं जातं, पहा, आपल्या जे स्टेम सेल्स आहेत बोन मॅरोमध्ये ना, स्टेम सेल्स असतं जे की तुमचं पुनरुज्जीवन करण्याची क्षमता असते बोन मॅरोमध्ये किंवा स्टेम सेल्समध्ये. ओके. UPSCचे हे फेवरेट पॉईंट्स आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. पहा, बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स आपलं आढळून येतं. बरोबर. मग त्याला पूर्णतः मारून टाकतं केमोथेरपी जर आपल्यावरती जर झाली. ओके. म्हणजे कॅन्सरच्या सेल मारण्यासाठी आपण काय, पहा, केमोथेरपी घेतो. पण केमोथेरपीमुळे स्टेम सेलचं पण तिथं पूर्णतः घट होते. मग यामुळे पहा, स्टेम सेल्स जर मेल्या, ओके, स्टेम सेल जर पूर्णतः तिथे डेड झाल्या ना, तर काय तुमचं हिमोग्लोबिन जर तुमच्या शरीरामध्ये होणार आहे किंवा जे RBCs तुमच्या शरीरामध्ये होणार आहेत त्यात नष्ट होतात. म्हणजे ते पुन्हा पुनरुज्जीवन होऊ शकत नाही, कारण स्टेम सेलच तिथं मारले जातात. त्यामुळे पहा, केमोथेरपी खास करून टाळलं जातं, कारण त्यामध्ये स्टेम सेल पण तिथं मारले जातात. ओके. पण शेवटचा पर्याय म्हणून आपण केमोथेरपी वगैरे घेतो. याच्यापूर्वी आपण पहा, लेझरने पण आपण त्याला सेल्स त्या मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ओके. कॅन्सरमध्ये. पण केमोथेरपी जर घेतलं ना तर स्टेम सेल्स पण तिथं नक्कीच नष्ट होतात. मग पहा, केमोथेरपी घेतल्यानंतर आपले जे केस गळायला लागतात ना, मग त्याला केस गळू नये यासाठी स्कॅल्प कुलिंग ही महत्त्वाची असते. ओके. म्हणजे हेल्मेट टाईप ते असतं व शरीरावर ठेवल्यानंतर पहा, आपले जे रक्तवाहिन्या असतात त्या अरुंद होतात, जेणेकरून पहा केमोथेरपीचा तिथं जास्त इम्पॅक्ट त्यांच्यावरती होत नाही. ओके. मग जे स्कॅल्प कुलिंगसाठी जे हेल्मेट वगैरे असणार आहे ना ते आपलं जहाज तिथं अडकून बसलेलं आहे स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये. मग त्याचा तुटवडा सध्याला नक्की झालेला. व पहा, या स्कॅल्प कुलिंगसाठी म्हणजे 5 ते 10,000 रुपये खर्च येतो. हा एक थोडासा जनरल इन्फॉर्मेशनचा प्रश्न होता. पण UPSCसाठी महत्त्वाचं काय, तर केमोथेरपी कशा संदर्भात आहे, कर्करोग किंवा कॅन्सर संबंधी आहे, आणि स्कॅल्प कुलिंग ही कशाशी रिलेटेड आहे, केमोथेरपी किंवा कॅन्सरशी ही रिलेटेड आहे. हा पॉईंट आहे तुम्हाला समजलेला असेल. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, कारण UPSC थोडंसं ना जनरलिस्टिक अप्रोचनी विचारण्याचा प्रयत्न करत असते. ओके. जे की तुम्ही म्हणजे ट्रॅडिशनल बुक्समध्ये वगैरे हे सर्व काही नाही शिकणार, पण ज्यावेळेस न्यूजपेपर वगैरे वाचताना त्यावेळेस हे आपलं पॉईंट्स नक्की लक्षात येतील. त्यामुळे प्लीज आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल की स्कॅल्प कुलिंग, त्यानंतर केमोथेरपी म्हणजे काय. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. राघव चड्ढा यांची उचलबांगडी. राज्यसभेतील उपनेतेपदी मित्तल. पक्ष नेतृत्वाची नाराजी त्यांना भोवली आहे. म्हणजे पहा, राज्यसभेमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे अगदीच चांगले महत्त्वाचे प्रश्न वगैरे ते घेऊन बोलायचे. पहा, मग आता ना त्यांची उचलबांगडी करण्यात आली. उपनेतेपद आता त्यांचं गेलेलं आहे. उपनेतेपद गेलं म्हटल्यानंतर पहा, पहिल्यांदा आता त्यांना बोलू दिलं जाईल का, तर बोलू दिलं जाणार नाही. म्हणजे ना थोडीशी आता अगदी तुमचा पर्स्पेक्टिव्ह तर मॅटर करतो, म्हणजे तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता या न्यूजला. पण मला तरी थोडंसं हे चुकीचं वाटत आहे. का असं म्हणतोय मी, कारण यांचे जे प्रश्न होते ना सर्वसामान्य नागरिकांचे रिलेटेड होते. ओके. तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिला असाल किंवा जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही वापरता त्यामधून तुम्ही पाहू शकता की त्यांनी एक योग्य प्रश्न उपस्थित केला होता की आपलं मोबाईलचं जे रिचार्ज आहे ते आपले डायरेक्टली जिओ तसं करत नाही, पण एअरटेल, त्याच्यानंतर वोडाफोन वगैरेच्या कंपनी आहेत दुसऱ्या, किंवा इवन BSNL पण पहा, ज्यावेळेस तुमचं रिचार्ज संपणार तुमचे सगळे जे SMS वगैरे आहेत ना ते पूर्णतः बंद केले जातात. मग असं का होत आहे. ओके. याच्यापूर्वी तर व्हायचं नाही. त्याच्यानंतर अगदीच पहा, जे अगदी बटनाचा जे मोबाईल यूज करतात म्हणजे फीचर फोन, त्यावरती पण आपल्याला रिचार्ज किती 300 रुपयेच करावं लागत आहे. मग हे नागरिकांची लूट आहे किंवा ग्राहकांची लूट आहे. मग असं करू नये यासाठी त्यांनी राज्यसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. मग काळाची गरज हीच आहे ना, समोस्याचा आकार सगळा छोटा, लहान, मोठा वगैरे हे असे प्रश्न विचारले जातात दुसऱ्या खासदारांकडून, पण यांनी चांगले प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मग तरी देखील यांची उचलबांगडी करणं हे अतिशय योग्य वाटलं नाही. पहा, व आता मी खरं सांगतो, म्हणजे मी राज्यसभेचे डिबेट्स वगैरे नक्की पाहत असतो. बरोबर. मग उपनेतेपदी जे मित्तल आहेत त्यांच्या डिबेट्समध्ये कधी सहभाग वगैरे मी पाहिलेला नाही आहे. म्हणजे अगदी आता पक्ष नेतृत्व त्यांचं ठीक आहे, परंतु हे योग्य नाही मला वाटलं. त्यामुळेच पहा, आपल्या पार्लमेंटचे रिफॉर्म होणं गरजेचं आहेत का, तर बिलकुल यस. पार्लमेंटमध्ये रिफॉर्म होणं खूप गरजेचे आहे. जसं की पहा, व्हीप, पार्टीचं जे व्हीप असतं ना
ते अगदी आता इथं पण होणार काय, पार्टीने जर सांगितलं ना, राघवचंद्र यांना आदेश दिला ना, तर ते त्यांचं ऐकावंच लागतं. मग यांचं पार्लिमेंटमध्ये आपल्याला भारतीय संविधानानुसार तिथे म्हणजे आर्टिकल 19साठी तिथे एक्सेप्शन दिलेले आहेत की तुम्ही पार्लिमेंटमध्ये गेल्यानंतर काहीही बोलू शकता. बरोबर आहे. मग काहीही बोलत असताना आपल्याला जी पार्टी आहेत ना, ती पार्टी बोलू दिलं जात नाही. मग तिथे काय होतं जे अनुसूचित 10वी आहे आपली, त्यामधून काय लागतं, अँटी डिफेक्शन लॉ तिथं लावला जातो. मग हे चुकीचं आहे. पार्लिमेंटमध्ये जे खासदार आहेत ना, त्यांना स्वतंत्रपणे बोलू दिलं जाणं हे गरजेचं आहे. मग यामध्ये नक्कीच बदल व्हावेत असं तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहू शकता. ओके, जे पार्टी व्हीप आहे ना, त्यालाही आवडून म्हणजे त्यालाही डावलून आपण तिथं पार्लिमेंटमध्ये जर बोलू दिलं गेलं तर कदाचित ते खासदारांचं स्वतंत्र तिथं नक्की असेल. आणि आता आज सध्याला ना तुम्ही CAPFचं बिल आलेलं आहे, बरोबर. मग CAPFचं बिल राज्यसभेमधून डायरेक्टली पारित झालं, पण BJPचे पण काही खासदार असू शकतील ना ज्यांचा विरोध असेल त्याला, पण ते बोलू दिलं गेलं का, तर बिलकुल नाही. सर्व BJPच्या खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. मग अगदीच स्वतंत्र म्हणून तिथे म्हणजे एक स्वतंत्र खासदार म्हणून त्याचं तिथं काहीच रोल नाही, फक्त तिथं पार्टीचाच रोल आहे. मग ही आपली जी डेमोक्रेसी आहे ना, ती फक्त पार्टी बेस्ड डेमोक्रेसी होऊन राहील. मग मग यासाठीच आपल्या पार्लिमेंटमध्ये रिफॉर्म होणं काळाची गरज आहे. व त्यामुळेच मी म्हटलं राघवचंद्र यांची जी उपलचल बांगडी करण्यात आली, आता यांना वेळ मिळणार नाही पार्लिमेंटमध्ये बोलण्याचा. मग वेळ मिळाला नसल्यामुळे आता ते चांगले प्रश्न, जनतेचे सेंट्रिक प्रश्न वगैरे विचारायचे का, बिलकुल नाही. किंवा यांचा जे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता ब्लिंकिटची 20 मिनिटाची डिलिव्हरी. 20 मिनिट डिलिव्हरी याबद्दलचा जो पॉईंट मांडला तो कोणी पहिल्यांदा उपस्थित केला होता, राघवचंद्र यांनीच उपस्थित केला होता. मग त्यामुळे आपल्या देशाला अशा खासदारांची खरंच गरज आहे. न की ते समोसा, तुम्ही डिबेट ऐकलात का नाही माहिती नाही, परंतु ते समोसाबद्दल डिबेटच्या वेळेस चालू होतं व तेव्हा SSCचे प्रोटेस्ट चालू होते. म्हणजे खरंच चांगलं नाही आहे हे सर्व काही. त्यामुळे अशा खासदारांची जर उचलबांगडी पक्ष नेतृत्व करत असेल तर पक्ष नेतृत्वाकडून पण आपण जास्त काही अपेक्षा तिथं बिलकुल करू शकत नाही. म्हणजे नक्कीच पार्लिमेंट जे आहे ते योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकणार नाही, किंवा पार्लिमेंटला गरज चांगल्या खासदारांची आहे, पण पक्ष नेतृत्वाच्या काय समस्या झाली हे माहिती नाही आहे. तो त्यांचा खाजगी प्रश्न असू शकेल, परंतु देशासाठी जर म्हटलं तर थोडंसं हे चॅलेंजिंग नक्कीच झालेलं आहे. पण ठीक आहे, पॉझिटिव्ह नोटवरती आपण याला पुढे पाहूयात. त्याच्यानंतर पुढे चला, आज आलेला आहे चंद्रपूर जिल्हा. जे विद्यार्थी चंद्रपूरमधून व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, राज्य मुस्लिम आरक्षण रद्द का केले, न्यूज इन प्रोसेस आहे. थोडंसं थांबा, बॉम्बे हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर मी त्या न्यूजला परत एकदा घेणार आहे. स्किप करून पुढे चला. नेक्स्ट आहे, संरक्षण निर्यातीत 62% वाढ, सजलेल्या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांचा विक्रम. भारत देश आता याच्यापूर्वी फक्त आपण संरक्षण क्षेत्र आयातच करायचं, आता ही निर्यातीकडे पण चाललेलं आहे. यासाठी प्लीज ही आकडेवारी थोडीशी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची सूचना, MPSCने जे स्पेसिमन कॉफी असते रिलीज केलेली आहे आन्सर रायटिंगसाठी, व त्यामध्ये एक बेस्ट काय आहे तर अशा पद्धतीने लाइनिंग्स तिथं दिलेली आहेत, रुलिंग्स तिथं आहेत ऑलरेडी. UPSCमध्ये फक्त ते कोरं पान असतं, A4 साईजचं कोरं पान असतं UPSCसाठी, पण MPSCने तसं न करता डायरेक्टली वही टाईप ते दिलेलं आहे. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही त्याच्या प्रिंट काढून त्याचा वापर करू शकता MPSCचे आन्सर रायटिंग करण्यासाठी. पण तुम्ही UPSC पण देणार असाल तर प्लीज तुम्ही आता सध्याला जे तुम्ही कोऱ्या पानावरती लिहिता तसंच लिहिला तरी मोर दॅन सफिशियंट आहे, काळजी नका करू. त्याच्यानंतर वापस आपल्या न्यूजपेपर अनालिसिसकडे जाऊयात आपण. नासाच्या चांद्र मोहिमेसाठी ऑर्टिमस 2 रवाना झालेला आहे, ते आपण पाहिली न्यूज. त्यानंतर काँग्रेस सत्तेत आल्यावर CAPF रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा. नेक्स्ट आहे, पद्मा विश्वनाथन बुकर यादीत त्यांना स्थान मिळालेलं आहे. भारतीय वंशाच्या कॅनेडियन अमेरिकन लेखिका पद्मा विश्वनाथन यांना पोर्तुगीज भाषेतील एका लघुकथेच्या इंग्रजी अनुवादक म्हणून 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळवले आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जे आपलं मिनी मॅगझिन आहे हे यामध्ये पण मी याला इन्क्लूड केलेला आहे. तर प्लीज परीक्षेला असे प्रश्न येऊ शकतात, प्रिलिमसाठी ही खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑर्टिमस 2 हे जे मोहीम आहे नासाची, हे पण तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण पुढे जाऊयात. त्यानंतर नेक्स्ट आहे, लोकसत्ता विचार, आमची ओळख ठरवणारे तुम्ही कोण. हा आर्टिकल लिहिलेला आहे जामिनी बाविस्कर यांनी. आता हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. व याच्यापूर्वी पण हा आर्टिकल डिस्कस केलेलाच आहे आपण. म्हणजे तुम्हाला आठवत असेल किंवा थंबनेलमध्ये तुम्ही पाहू शकता, थंबनेलवरती मी ट्रान्सजेंडर राईट्स किंवा ही ह्युमन राईट्स असं काहीतरी एक थंबनेल आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये मी डिटेल डिस्कशन केलं आहे. आज थोडासा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने मला या लेखाला मांडायचा आहे. तर लेखकांचं काय म्हणणं आहे यामध्ये की जर तुम्ही स्त्री असाल किंवा जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला तिथे ओळख पटवून द्यावी असं तिथं काहीच देण्यात आलेलं नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली नैसर्गिकरित्या तिथं मानलं जातं. तुम्ही म्हटलात ना की मी स्त्री आहे तर
अगदीच तुम्ही स्त्री आहात, मी जर म्हटलं ना मी पुरुष आहे तर मी नक्कीच पुरुष आहे, असं तुम्हाला तिथं वैद्यकीय अधिकाऱ्याच्या समोर जाऊन तुम्हाला म्हणजे सर्व कपडे वगैरे काढायची आवश्यकता नसते. ओके, आता लेखकांचे हेच शब्द आहेत पहा इथं, व तुम्ही हा आर्टिकल वाचल्यानंतर तुमच्या पण अंगामध्ये तसं यस म्हणजे तुम्ही कनेक्ट करता नक्की, बरोबर आहे. मग पहा तसं स्त्री आणि पुरुष दोघांना पण नाही आहे, मग ट्रान्सजेंडर संबंधी असं का? ओके, इथं भेदभाव होत आहे का नाही, तर बिलकुल यस भेदभाव इथं होत आहे. त्याच्यानंतर पहा याच्यापूर्वीही मी म्हटलेलं आहे की सेक्शुअल ओरिएंटेशन जे काही तुमचं असेल ते तुमचं खाजगी आहे का सार्वजनिक आहे, तर नक्कीच आर्टिकल 21 नुसार तुम्हाला तो खाजगी अधिकार आहे. व पहिल्यांदा पुट्टास्वामी जजमेंट आल्यानंतरच सुप्रीम कोर्टाने पहा नवज्योत सिंग केसमध्ये जे LGBTQ कम्युनिटी आहे त्यांना अधिकार दिलेले होते, व जे कलम होतं आपल्या IPC मधलं त्याला त्यांनी रद्द केलं की नाही हे नल अँड व्हाईड आहे, कारण हे प्रत्येकाचं जे सेक्शुअल ओरिएंटेशन आहे तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, तो सरकारला वगैरे त्याचं जसे काहीही देणं घेणं नाही आहे. मग असं असताना देखील किंवा भारतीय संविधानाने पहा प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आर्टिकल 21 नुसारच दिलेला आहे. मग असं असताना आपण काय करत आहोत आता, किंवा जे केंद्र सरकारने नवीन एक बिल आणलेलं आहे पहा, तृतीयपंथी व्यक्ती हक्कांचे संरक्षण, जे 2019 विधेयक होतं त्याच्यामध्ये दुरुस्ती करून 2026 विधेयक हे पारित करण्यात आलं आहे. मग आता हे लोकसभेमध्ये चर्चेला घेतलेलं होतं. मग त्या दरम्यान पहा आता हीच प्रमुख चर्चा हीच आहे की आर्टिकल 21ला आपण बगल देत आहोत का, तर बिलकुल यस. यामुळे होणार काय आहे पहा, जे तृतीयपंथी आहेत किंवा जे ट्रान्सजेंडर पीपल्स आहेत ना त्यांना प्रत्येक जागी त्यांना ओळख पटवून द्यावी लागेल. पण स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांना प्रत्येक जागी ओळख पटवून देण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु त्यांना आता प्रत्येक जागी तिथे ओळख पटवून द्यावी लागेल किंवा मी ट्रान्सजेंडर आहे हे पहा म्हणून. मग असं होत असताना पहा त्यांच्या वैयक्तिक अधिकारांवर खूप तिथं दगा निर्माण होईल. त्याच्याही पुढे चला तुम्ही, तर जे ट्रान्सजेंडर पीपल आहेत ज्यांना पुढे यायचं आहे, ओके, समाजामध्ये शिक्षण घेऊन ते पुढे किंवा कॉर्पोरेटमध्ये त्यांना नोकरी करायची आहे. आता जामिनी बाविस्कर यांनी एक ट्रस्ट पण आहे यांचं, त्यानंतर त्या कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत आहेत. मग त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेस मी कॉर्पोरेटमध्ये जाते म्हणजे नोकरी करण्यासाठी, त्यावेळेस आमचं कॉर्पोरेटचं काम करण्यावरच माझं लक्ष असतं. पण आता काय होणार आहे की मग ट्रान्सजेंडरचे जे हक्क जर हिरावले गेले तर मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून मला ओळख दरवेळेस पटवून द्यावी लागेल, किंवा मला पहा घर जर विकत घ्यायचं असेल किंवा भाड्याने जर मला घरात राहायचं असेल तरी पण तिथं मला हेच प्रश्न केले जातील. यामुळे पहा सिस्टम म्हणून इथं फेल होत आहे. सिस्टम आपली का फेल होत आहे, कारण पहा तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागत असेल व ते फक्त तुम्ही एक शारीरिक रचनेवरून जर प्रूव्ह करत असाल तर ते खूप चुकीचं आहे. पहा नक्कीच याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज तर मिळणार आहे हे मी गॅरंटीड सांगू शकतो, परंतु प्रॉब्लेम इथं असा आहे की भारत सरकार असू द्या किंवा जे सरकार आहे सध्याला ते कोणत्या बेसिसवर हे दुरुस्ती विधेयक आणत आहेत याबद्दल इथं नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण जेवढी तुम्ही जास्त व्यवस्था त्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करताना तिथं जास्त करून करप्शन वाढण्याचे चान्सेस आहेत. ओके, करप्शन का नाही वाढणार, वैद्यकीय अधिकारी तसं आनाकानी जर करत असेल, आता पहा ना तुम्ही सरकारी काम 6 महिने थांब हे आपल्याकडे पूर्वीपासूनच आलेलं आहे. मग सरकारी अधिकाऱ्याकडे जर तुम्ही गेलात किंवा याच्या पूर्वी व्हायचं काय पहा 2019च्या अधिकारानुसार जर एखाद्या व्यक्तीला वाटलं ना मी ट्रान्सजेंडर आहे तर तो डायरेक्टली DMकडे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाऊन तो प्रमाणपत्र बनवून घेऊ शकत होता. पण आता तसं नाही आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा वैद्यकीय अधिकाऱ्याचं पत्र लागेल, त्यासोबतच तुमचं स्वयंघोषणापत्र लागेल, त्याच्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे जाता व त्यावेळेस तुमचं ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट बनेल. मग ही खूप किचकट प्रक्रिया यांनी केलेली आहे पहा, व प्रत्येक टप्प्यावरती जर सिस्टम तिथं आली तर नक्कीच तिथे पैसे तिथं लागतील व करप्शन आपल्या देशामध्ये आणखीन वाढेल. मग असं करण्यासाठी किंवा असं जर होत असेल तर ट्रान्सजेंडर पीपल जे अधिकार आहेत त्यांचे ते अधिकार आणखीन तिथे कमी केले जातील. मग यासाठीच पहा भारत सरकारने परत या बिलचा विचार करावा, किंवा जरी हे बिल पारित झालं तर परत हे सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होईल हे नक्कीच आहे. आता याची प्रमुख तरतुदी ज्या होत्या त्या मी या आर्टिकलमध्ये घेतले नाहीत, तर प्लीज तुम्ही पण रेग्युलर राहा आणि माझं पूर्वीचं एकदा विश्लेषण व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, त्यामध्ये मी हे आर्टिकल जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला म्हणजे थोडक्यात समजला असेल. जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला तर हा आर्टिकल नक्की समजला असेल. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात शहाण्याचा शहाणपणा की. आता अगदीच सगळ्या देशांनी अमेरिकेला हे केलं आहे पहा. जर इथं तुम्ही पाहू शकला तर एकेकाळच्या मित्र देशांपैकी इंग्लंडने झडकारले, स्पेनने तर फटकारले, जर्मनीने ठोकरले, फ्रान्सने नाताडले, तरीही मी रान सोडणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांची वाचा आहे. म्हणजे अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांना झालंय काय हाच इथं बेसिकली प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पण हे आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. USAची जर परीक्षा आपण जे द्यायची तेव्हा कदाचित हे गरजेचं होतं, पण तसं पण प्रश्न तिथं विचारणार नाही, त्यामुळे काळजी करू नका, स्किप करा आर्टिकल पूर्णतः. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा नासाची 50 वर्षानंतर चंद्र मोहीम. उद्देश काय आणि वैशिष्ट्ये कोणती, सध्याला आवश्यकतेचं नाही आहे. ओके, म्हणजे यांची उद्दिष्टे काय आहेत किंवा वैशिष्ट्ये कोणती हे आपल्यासाठी जास्त यांनी पण दिलं नाही. पहा एकाच गोष्टीला त्यांनी फिरून लिहिलेलं आहे, त्यामुळे
जे महत्त्वाचं मी म्हटलं ना 2030पर्यंत चायना पण तयार करत आहे ते महत्त्वाचं आहे. बाकी पहा इथं उद्दिष्ट तुम्हाला दिसत असतील, मोहिमेचे स्वरूप काय आहे, त्यानंतर अंतराळवीर कोण कोण आहेत, नव्याने चंद्र मोहिमेची गरज काय, भविष्यात चंद्रमानावर कधी जाणार आहे, हे असं दिलेलं आहे. पण हे गरजेचं नाही आपल्यासाठी. तुम्हाला जर पाहिजेच असेल तर आपलं गगनयान मिशन याबद्दल प्रश्न UPSC किंवा MPSC विचारू शकेल, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नासाबद्दल जास्त डिटेल PhD तुम्ही करू नका प्लीज. ओके, म्हणजे याच्या पूर्वीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पहा, त्यावरूनच मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डन. त्याच्यानंतर लोकसत्ताचं विवाह हे मिनी मॅगझिन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पण एक आर्टिकल आलेला आहे जो की सुप्रीम कोर्टाला थोडंसं चॅलेंजिंग आहे, त्यामुळे मी तो निगेटिव्ह टोनवाला आर्टिकल न घेता डायरेक्टली या आर्टिकलवरती शिफ्ट झालेलं आहे. व्हाय इज इंडिया पुशिंग पाईप्ड गॅस नाव. ओके, हा आर्टिकल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर मी डायरेक्टली याला मॅगझिनमध्ये इन्क्लूड केला आहे. तो थोडक्यात पाहूयात. आता हा आर्टिकल पूर्णतः UPSCसाठी गरजेचा नाही, परंतु हा आर्टिकल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर माझं डेली मॅगझिन प्लीज तुम्ही यूज करत चला. यामधून तुम्हाला मेनसाठी खूप महत्त्वपूर्ण पॉईंट्स मिळत जातील. ओके, म्हणजे जे मी स्वतःच्या नोट्स काढतो ना ते यामध्ये इन्क्लुडेड आहेत. डन. तर पहा, सर्वात पहिल्यांदा प्रिलिमला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठीही घ्या. LPG म्हणजे जे इंधनाचे प्रकार आहेत ते कोणते कोणते आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, यामध्ये यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेनचे मिश्रण असते. तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून हा गॅस मिळतो. सिलेंडरमध्ये भरून हा गॅस पुरवला जातो. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, पेट्रोलियम गॅस आहे हा, समजलं ना, हा आहे पेट्रोलियम गॅस. व आपण पेट्रोलियम गॅसमध्ये सफिशियंट आहोत का, तर बिलकुल नाही. मग दिस पहा, LPG जी आहे आपल्या घराघरामध्ये जी LPG गॅस येतं ते कुठून 90% त्याची आयात केली जाते स्टेट ऑफ हॉर्मुझमधून. त्यामुळे पहा, ज्यावेळेस स्टेट ऑफ हॉर्मुझ किंवा इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद केलं होतं ना, त्यावेळेस भारत देशामध्ये तुटवडा भासायला लागला व 60 रुपयांनी सिलेंडर मागलं. त्याच्यानंतर काल परत कमर्शियल सिलेंडर 200 रुपयांनी मागलं. त्याचं नेमकं कारण आहे स्टेट ऑफ हॉर्मुझमधून आपण 90% सिलेंडर आयात सिलेंडर नाही तर LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जे हे आहे ते आपण तिथूनच आयात करत असतो. आय होप हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल. त्याच्यानंतर येतं LNG काय असतं तर लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे. पेट्रोलियम गॅस आणि नॅचरल गॅस वेगळा. आता पहा, हे जे LNG, PNG आणि CNG आहेत ही तिन्ही कोणते गॅस आहेत, नॅचरल गॅस आहेत. नॅचरल गॅस म्हणजे त्यामध्ये काय असतं, CH4 मिथेन असतं. ओके, मिथेनसोबत अन्य वायू पण मिसळले जातात, पण सर्वात महत्त्वाचं काय तुम्हाला CH4 हा गॅस महत्त्वाचा आहे, मिथेन गॅस. व भारत यामध्ये सफिशियंट आहे का, पहा, आत्मनिर्भर तर नाही आहोत आपण, पण 50% आपला भारत देशाचा पुरवठा आपण स्वतःहून करू शकतो. आता हे कुठं कुठं करू शकतो मग आपण, तर आपल्याकडे पहा, एक आहे आसाम. त्यानंतर तुम्ही लहानपणी असताना पण भूगोलाच्या पुस्तकामध्ये शिकला असाल, आय थिंक ते एक चित्र होतं पहा, मुंबई हाय वसई हाय अशा पद्धतीने तिथे एक चित्र होतं. मग तिथून ना आपल्याला नैसर्गिक तेलाचे साठे नैसर्गिक वायू किंवा नैसर्गिक जे गॅस आहे ते आपल्याला तिथून पण मिळतं. त्यानंतर कृष्णा गोदावरी जे बेसिन आहे तिथे, ओके, KG बेसिन असं तिथं म्हटलं जातं. ओके, तर KG बेसिनमधून पण आपला नॅचरल गॅस प्राप्त होतो व 50% भारत देश उत्पादन करतं. बरोबर. मग आता पहा, आपल्याकडे जो LPG येत आहे तो 90% LPG कुठून आपण आणत आहोत तर इराणमधून किंवा जे स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे तिथून. मग पहा, आपण दुसऱ्या देशामधून 90% आणत आहोत व आज घडीला आपण सफिशियंट आहोत 50%साठी तरी कशात, नॅचरल गॅसमध्ये. मग यासाठी केंद्र सरकार काय करत आहे पहा, आपल्याला कशावरती जायचं आहे, पाईप गॅसवरती जायचं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे पेट्रोलियम गॅसऐवजी जर आपण नॅचरल गॅसकडे गेलो ना तर ते भारत देशासाठी पण खूप सोयीस्कर असणार आहे. म्हणजे हे सर्व पॉईंट्स मी लिहिलेले आहेत पहा इथे, पण मला जेवढं क्रक्स आहे ना महत्त्वाचं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके, त्याच्यानंतर आता LNG म्हणजे काय ते लक्षात घ्या, लिक्विफाईड नॅचरल गॅस. आता पहा, 50%च आपल्या भारत देशाचा आहे, मग 50% आपण या स्वरूपात आयात करतो. LNG स्वरूपात आपण हे गॅस, नॅचरल गॅस जे आहे ते आयात करतो. त्यामध्ये पहा, नैसर्गिक वायूला -160 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केलं जातं आणि त्याला द्रव रूपात बदललं जातं, जेणेकरून हे जहाजामधून त्याची वाहतूक केली जाऊ शकते. ओके, मग यासाठी पहा, आपण LNG स्वरूपामध्ये उर्वरित 50% वायू आयात करतो. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता समजला असेल. डन. त्याच्यानंतर पाईप नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू डायरेक्टली पाईपद्वारे घराघरात पोहोचवला जातो किंवा उद्योगांना पुरवला जातो, याला आपण PNG पाईप नॅचरल गॅस असं म्हणतो. आणि CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, हे व्हेकलमध्ये तुम्ही भरता पहा. ओके, जे नवीन व्हेकल्स आलेले आहेत त्यामध्ये CNG आहे. मग ते CNG नैसर्गिक वायूला उच्च दाबाखाली म्हणजे 250 ते 250 kg/cm² दाबले जाते. प्रामुख्याने वाहनांसाठी हा वायू वापरला जातो, म्हणजे खूप कॉम्प्रेस इथं केलं जातं. ओके, व याचा वापर CNGचा व्हेकलमध्ये केला जातो. पाईप नॅचरल गॅस घरगुती आणि उद्योगांसाठी, आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस हे फक्त जहाजामधून
नॅचरल गॅस आयात करण्यासाठी. कारण मी तुम्हाला सांगितलं ना 50% भारत सफिशियंट आहे नॅचरल गॅसमध्ये, पण 50% तरी आपल्याला आयात करावी लागते. बरोबर. पण LPGचं तसं आहे का? तर बिलकुल नाही. आपल्याकडे पण रिफायनरी आहेत. ओके. आता पहा, आपल्या देशाच्या 20 जहाज कुठे आहेत? स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये होते. त्यापैकी 6 जहाज आपण वापस काढले आहेत. त्यापैकी 5 जे जहाज होते ना ती LPGचे होते. मग उर्वरित जे 15 जहाज जे आहेत ते क्रूड ऑइलचे आहेत. मग क्रूड ऑइलला आपण जर प्रोसेस केलं तर त्यामधून पेट्रोल, डिझेल, सर्व पेट्रोकेमिकल्स वगैरे मिळणार आहेत. बरोबर. त्याच्याही नंतर पहा आपल्याला काय LPG मिळतं. पेट्रोलियम गॅस पण त्यामधून मिळतं क्रूड ऑइलला रिफाईन केल्यानंतर. पण ना ही जी प्रोसेस आहे ती खूप मोठी खर्चिक असते व 90% आपण पहा दुसरीकडूनच आयात करत आहोत. 90% जी LPG आहे ती आपण स्टेट ऑफ हॉर्मुझमधून, म्हणजे पर्टिक्युलरली एका देशापासून आयात करत नाही आहोत आपण, पण अलग अलग देशांमधून ही आयात करत आहोत, पण मिडल ईस्टमधूनच. पण हे जे 50% आहे ना, हे 50% LNG मधून आपण आयात करतो व LNGची साठी आपल्या पण देशामध्ये 50% आहेत व उर्वरित आपला पहा जसं LPG किंवा क्रूड ऑइलसाठी फक्त आपला सौदी अरेबिया यावरतीच अवलंबून राहावं लागतं, तसं आपलं LNG बाबत नाही. तर आपण रशियाकडून पण हे घेऊ शकतो किंवा डायव्हर्सिटी आहे LNGमध्ये आपला घेण्यासाठी, डायव्हर्सिटी आहे. आपण फक्त मिडल ईस्टवरतीच अवलंबून राहणार नाही. मग यासाठीच पहा आपण काय करत आहोत, आता शिफ्ट होत आहोत पाईप नॅचरल गॅसनुसार. ओके. LNG तर घरामध्ये पोहोचू शकणार नाही ना. LNG कशासाठी आहे? फक्त आपला दुसऱ्या देशामधून आयात करण्यासाठी, जहाजासाठी हे LNG उपयुक्त आहे. व आपल्याला जर हेच नॅचरल गॅस म्हणजे पेट्रोलियम गॅसऐवजी जर नॅचरल गॅस घराघरामध्ये जर पोहोचवायचा जर म्हटलं तर आपला उपाय काय आहे? मग तर पाईप नॅचरल गॅस हाच उपाय आहे. ओके. यामुळे होणार काय आहे पहा, तर आपलं उत्पादन जो खर्च आहे आणि जो पुरवठा खर्च आहे ना तो कमी होईल. आता आणखीन एक महत्त्वाचं इथं पहा पॉईंट काय आहे, तर पहा LPG. ओके. आता ही LPGचं जे जहाज आहे ते स्टेट ऑफ हॉर्मुझमधून आपल्या देशामध्ये मुंबई येथे आलं पहा. ओके. मग मुंबई येथे आपलं जहाज पहिल्यांदा आलं. मग मुंबईमधून ते जहाज कुठं जातं पहा, जे प्रमुख विभाग आहेत तिथं जातं. जसं की पुणे विभाग, त्याच्यानंतर अगदी छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, अशा पद्धतीने 3 ठिकाणी हे जातं. LPG आल्यानंतर त्याची वाहतूक पुन्हा कुठे केली जाते? पुणे, संभाजीनगर, त्यानंतर नागपूर, अशा 3 ठिकाणी केली जाते. मग त्या छत्रपती संभाजीनगरकडून किंवा नागपूरमधून, त्यानंतर पुणेमधून ते परत जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचवलं जातं. यामुळे पहा 1 तारखेला जर LPGचं जहाज आपल्या मुंबईमध्ये दाखल झालं असेल तर ते 3 तारखेला कुठं जातं? संभाजीनगर किंवा नागपूरला जातं. मग 3 तारखेवरून 5 तारखेला ते त्या पर्टिक्युलरली जिल्ह्यात जातं. मग 5 तारखेच्या नंतर 7 तारखेला ते डिलिव्हर केलं जातं. मग हा टाईम तुम्ही पाहू शकता, 1 ते 7 तारखेमध्ये डिलिव्हरीचा टाईम जास्त आहे. ओके. व एवढं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पण इथं बेसिकली जास्त येतो. बरोबर. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जर आपण वापरला, पेट्रोलियम गॅस जर बेसिकली आपण वापरला ना तर त्याचं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जास्त आहे, कारण आपल्याला ते सिलेंडरमध्ये भरून द्यायचं आहे प्रत्येकाच्या घरात. बरोबर. पण आपण याऐवजी जर नॅचरल गॅस वापरायला लागलो तर एकतर आहे काय, ते आपल्या देशामध्येच बनतं, त्यामुळे 50% आपण उत्पादन केलेलं आहे. डन. हा एक पॉईंट. त्याच्यानंतर पहा पाईप डायरेक्टली पाईपलाईननुसार ते प्रत्येकाच्या घरी दिलं जातं व 24/7 ते उपयुक्त आहे ना. म्हणजे त्याला काही डिलिव्हरी त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचे वगैरे चार्जेस लागतात? बिलकुल नाहीत. फक्त एकाच टाईमला तुम्हाला पाईपलाईन ज्यावेळेस टाकली जाईल ना त्यावेळेसच तुम्हाला यामध्ये खर्च करायचा आहे. उर्वरित तुम्हाला त्यात जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे. ओके. मग यासाठी पाईप नॅचरल गॅस ही जी मोहीम आहे ती आता काळाची गरज बनलेली आहे. मग केंद्र सरकार पण पहा PNGला जास्त प्राधान्य देत आहे व महाराष्ट्र राज्य सरकारने पण आता PNG आपल्या राज्यामध्ये राबवण्यास सुरुवात त्यांनी केलेली आहे व त्यासाठी पहा केंद्र सरकारची मदत पण आपण घेत आहोत. ओके. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजला असेल. इथे सर्व जे काही मी आत्ता बोललो ना ते सर्व पॉईंट्स इथं ऑलरेडी दिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर पहा केंद्र सरकारची पावले जर तुम्ही पाहिलात तर 2034 पर्यंतचे उद्दिष्ट आहे 12 कोटी घरांपर्यंत PNG पोहोचवण्याचे सरकारचे लक्ष आहे. त्याच्यानंतर नवीन नियम काय सांगतात, तर ज्या भागामध्ये PNG उपलब्ध आहे तिथे LPG आणि PNG दोन्ही एकाच वेळी ठेवता येणार नाही, तर 3 महिन्याच्या आत LPG कनेक्शन आपल्याला सोडावं लागेल. त्यानंतर पाईपलाईनचा विस्तार, भारतात सध्या 25,000 किलोमीटर पाईपलाईनची जाळी असून 10,500 किलोमीटर काम अद्याप बाकी आहे. व पहा नॉर्थ इंडियामध्ये बेसिकली PNGची पाईपलाईन आहे, पण साऊथ इंडियामध्ये आणि ईस्टर्न म्हणजे ज्या 7 बहिणी आहेत तिथे याची पाईपलाईन अद्याप टाकण्याची राहिलेली आहे, बाकी आहे. ओके. तर 2034 पर्यंत हे पूर्णतः लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ओके. मग UPSCला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की PNG घराघरामध्ये पोहोचवण्याचं लक्ष जे आहे 2030 आहे का, तर बिलकुल नाही. 2034 पर्यंत आपल्याला काय 12 कोटी घरांपर्यंत हे PNG पाईपलाईन देण्याचं उद्दिष्ट आपलं आहे. ओके. आय होप हा आर्टिकल नक्कीच तुम्हाला समजला असेल. म्हणजे अगदी हा जर तुम्ही वाचलात तर याचं जे करक्स आहे ना ते मी या आर्टिकलमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मग यासाठीच पहा पेट्रोलियम गॅसऐवजी आपण नॅचरल गॅस वापरण्याचा प्रयत्न करत आहोत व त्याचं नेमकं कारण काय आहे आय होप आज तुम्हाला समजलं असेल. ओके. आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असेल तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.